याद्यांमुळे एवढी घोळ आहेत की पूर्ण सर्व पक्ष, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष याद्यांमध्ये किती घोळ आहे सगळ्यांनी डाटा दिला, तरी पण आज परत या याद्या प्रसारित केल्या नाही. प्रारूप यादीपासून तर अंतिम यादीपर्यंत जो घोळ होता तो कायम तसाच आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 242 नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, पण घोळ फक्त अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चालू आहे. मग तो कोणासाठी चालू आहे आणि कशासाठी चालू आहे आणि अधिकारी कोणासाठी काम करत आहेत आणि ग्राउंडवरती जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक आहेत माझी, ते पण गेल्या 10-11 वर्षापासून ग्राउंडवरती काम करत आहेत आणि फक्त सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी हा इलेक्शन कमिशनर, हा नगरपालिकेचे सर्व अधिकारी हे जर काम करत असतील तर या निवडणुका घ्यायच्या का? आणि घ्यायच्या तर प्रामाणिकपणे घेतल्या पाहिजेत. आज 7 तारखेची डेडलाईन होती की यादी बूथवाईजप्रमाणे प्रसारित केली पाहिजे, पण ती काही झाली नाही. आज 8 तारीख आली, 10 तारखेला फॉर्म भरायचे आहेत, नॉमिनेशन फॉर्म सुरू होणार आहेत. जर 8 तारखेपर्यंत जर यांच्या याद्या अजून आमच्या हातात आल्या नाही तर निवडणूक उमेदवारांनी लढायच्या कशा? आणि जर आजसुद्धा या याद्यांमध्ये जर घोळ झाला तर याच्या पुढे काय? त्याच्यामुळं आमच्या सर्व पक्षीय महाविकास आघाडीचा एकच निर्णय काय, या नगरपालिकेच्या निवडणुका रद्द करा. जो परत या याद्यांचा घोळ होत नाही तो परत या निवडणुका घेऊ नका.